गुड मॉर्निंग मित्रांनो. तर स्वागत आहे तुमचं आजच्या एका नवीन ब्लॉगमध्ये. आज आपला 60 डेज चॅलेंजचा 43वा दिवस आहे. आपण रेग्युलरच्या टायमाला आपल्या उठलेलो आहोत 5:30 वाजता. मस्त आपण गरम पाण्याचा एक ग्लास घेतलेला आहे. सगळं आवरून फ्रेश होऊन आज एक खजूर खाल्लेली आहे. वर्कआउटला जायच्या अगोदर डेली आता आपण एक खजूर खाऊन सकाळ संध्याकाळ दोन्ही वर्कआउटच्या पहिलं एक खजूर खाल्ली पाहिजे. म्हणजे थोडी एनर्जी राहते बॉडीला. ते खाऊन आता आपण निघालेलो आहोत. लास्टचे 2 आठवडे राहिलेले आहेत आपले 60 डेज चॅलेंजचे. त्याच्यामुळं आता वर्कआउट वाढवावं लागणार आहे आणि चांगला टाईट वर्कआउट करावं लागणार आहे. अजून आपल्यापाशी टाईम भेटणार आहे एक्स्ट्रा, पण आपण धरलेल्या टार्गेटमध्ये आपण आपलं वर्कआउट वाढवून मस्त वर्कआउट करणार आहोत आणि आपलं टार्गेट अचीव करण्याचा आपला प्रयत्न आहे. तर आता आपण आवरून सगळं झालेलं आहे. आज लाँग रन आहे आपला तळजायला. तर आता जाऊया आपण निघूया इथून आणि जाऊन वॉर्मअप करून लगेच रनिंगला आपण सुरुवात करणार. तर मित्रांनो आता आपण रनिंग मारून आलेलो आहोत. मस्तपैकी आपलं झालेलं आहे आज 9 किलोमीटर 42 मिनटात झालेलं आहे. टॉपमध्ये बसलं आहे आज. तरी आपण आज एंडला थोडंसं ओढलं होतं, पण मिडलला स्लो केलं होतं, कारण की दुसरं जे सोबतचे मित्र आहेत आपले ते थोडं मागं राहिले होते. त्यांनी निम्यात सोडून म्हणून त्यांना ओढत आज एंडपर्यंत आणलेलं आहे. आज सगळ्यांनी एंडपर्यंत मारलेलं आहे. एंडपर्यंत मारून आज आपलं सगळं झालं आहे. आता कंप्लीट करून येऊन थोडा ABCच्या ड्रिल घेतले त्या. ABCच्या ड्रिल घेऊन आता मस्त वॉर्मअप करून आपण घरी जाऊन डाएट घेणार आहोत. तर आता आपण जाऊया. तर मित्रांनो आता रूमवरती आलेलो आहे मी. आता आपण येऊन ब्रश वगैरे करून घेऊन आपला डाएट खाणार आहोत. तर आल्या पहिलं डाएट खाऊन घेतलं पाहिजे, कारण की डाएटला खूप वेळ दिला नाही पाहिजे, कारण वर्कआउटून आलेल्या बॉडीला गरज असते डाएटची. त्याच्यामुळे डाएट घेणार आहोत. तर हा असा डाएट आपण डेली तयार करतो आता. आज हे जे बाहेरून आणलेलं आहे आज, कारण की डेली आपण बिजू घालतो, पण काल बिजू घालणं झालं नव्हतं, त्याच्यामुळं आज बाहेरून आणलेलं आहे. ह्याच्यामध्ये मूग, मटकी, हरभरं, त्याच्यानंतर ककडी, गाजर आणि बीट आहे. हे आपले उकडलेले 2 अंडे, खजूर घेतलेत 2-3, बदाम आणि मनुके पण घेतलेत आणि वाटाणे थोडे. तर हा आपला डाएट आपण डेली घेतला पाहिजे, कारण जेवढं वर्कआउट करतो तसं बॉडीला प्रोटीन पण पाहिजे आणि खाणं पण पाहिजे तसं. तेव्हा ते बॉडीचा वर्कआउट आपला व्यवस्थित होतो आणि रिकव्हरी पण प्रॉपर होते. त्याच्यामुळं आपण असं डाएट डेली घेतला पाहिजे. तर आता आपण डाएट करून घेणार आहोत आणि डाएट करून आपलं सगळं आवरून आपण लायब्ररीला जाणार आहोत. तर आता आपण आलेलो आहोत पुण्यातील लेप्सी रोडवर पुस्तक महोत्सव बघण्यासाठी. तो बघण्यासाठी आज आपण आलेलो आहोत. तर मित्रांनो आता मी रूमवरती चाललेलो आहे. संध्याकाळचं आपलं झालेलं आहे सेशन कंप्लीट सगळं. सकाळी आपण वर्कआउट करून येऊन डाएटचा व्हिडिओ टाकला होता. डाएट झाल्याच्या नंतर लायब्ररीत जाऊन आज सकाळच्या सेशनमध्ये मराठी व्याकरण घेतलं नाही. एक पेपर घेतला होता, एक पेपर सोडून घेतला मस्तपैकी, आणि तो पेपर सोडून आपण परत जेवायला गेलो. जेवण वगैरे करून दुपारी थोडा अभ्यास केला दुसरा, आणि थोडासा आराम केला. रात्री झोप व्यवस्थित झाली नव्हती, त्याच्यामुळं थोडासा आराम केला. आराम करून परत आजच्या संध्याकाळचा वर्कआउट स्किप केला होता आपण, कारण की गाडीचा प्रॉब्लेम झाला होता. मग ग्राउंडवर जायला आपल्याकडे ऑप्शन नव्हता, त्याच्यामुळं वर्कआउटला गेलो नाही. त्याच्यामुळं तो टाईममध्ये आपण इथं पुस्तक महोत्सव होता आज, तो बघायला गेलो होतो. ते बघून आलो थोडंसं. त्याच्यानंतर येऊन आपण गणिताच्या एक टॉपिकचे क्वेश्चन सोडून घेतलेले आहेत. एक 60 क्वेश्चन आपण टोटल सोडून घेतले होते संख्यामाला टॉपिकचे. त्याच्यानंतर ते सोडून घेऊन जाऊन जेवण करून आलो मी. आता लायब्ररीला जायला पण गाडी पण नाही, असं पण आणि वेळ लागेल, जाण्यानेच टाईम जाईल. त्याच्यामुळं आजचं आवरून घेतलेलं आहे. रूमवरतीच थोडंसं एखादं लेक्चर बघायचं जाऊन आणि झोपणार आहोत लवकर. उद्या आपला हार्ड वर्कआउट असणार असा मग स्प्रिंटचा. तर आजचा ब्लॉग आपण इथं संपवणार आहोत. भेटू उद्याच्या एका नवीन ब्लॉगमध्ये. धन्यवाद. जय महाराष्ट्र.